आपल्याला माहित आहे का, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM नॅशनल हेल्थ मिशन या अभियानास मान्यता केव्हा मिळाली? 2013 मे 2013 मध्ये या अभियानाची 2 प्रमुख उपविभाग किंवा उप अभियान घटक म्हणून याची मान्यता मिळाली. तर त्याचे 2 प्रमुख घटक आहेत NRHM NUHM नॅशनल रुरल हेल्थ मिशन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि NUHM नॅशनल अर्बन हेल्थ मिशन शहरी राष्ट्रीय आरोग्य अभियान. तर NRHM म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 50,000 पेक्षा कमी लोकसंख्येची शहरं आणि गावांचा यामध्ये समावेश आहे. तर निकष कोणता लावलेला? 2011 ची जनगणना. तेव्हापासून आतापर्यंत जनगणना झालीच नाही, तर 2026 मध्ये या वर्षी जनगणना चालू आहे. आणि NUHM मध्ये नॅशनल अर्बन हेल्थ मिशन मध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान जे आहे तिथे सर्व राज्यांची राजधानी, शहर, जिल्हा मुख्यालय आणि 50,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहराचा समावेश आहे. तर राष्ट्रीय आरोग्य लोकांना परवडण्यायोग्य गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांची सार्वत्रिक उपलब्धता साध्य करणे. राष्ट्रीय आरोग्य धोरणांचे प्रमुख घटक कार्यक्रमात समाविष्ट बाबी कोणकोणत्या आहेत? ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्थांचे बळकटीकरण, संक्रामक व गैरसंक्रामक रोगांचे निवारण किंवा नियंत्रण, जनन माता, नवजात बालक आणि किशोरवयीन आरोग्य, अंब्रेला योजना महत्वाची परीक्षेच्या दृष्टीने. अंब्रेला योजना ही परीक्षेमध्ये विचारतात. 2017च्या MPW पेपरमध्ये विचारल्या गेली होती. अंब्रेला योजना काय म्हणते? राष्ट्रीय आरोग्य अभियान ही सर्व आरोग्यविषयक योजनांचा सामावून घेणारी विकेंद्रित स्वरूपाची अर्थात एकछत्री योजना आहे. यापूर्वीच्या योजना या केंद्रित स्वरूपांच्या होतात. तर आपण आता उद्या NRHM मिशन त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.